ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। उरणमध्ये पती पत्नीला आपल्या आलिशान गाडीखाली चिरडून त्यांच्या 3 वर्षांच्या मुलीसह 3 बालकांना पोरके करणाऱ्या स्थानिक भाजप आमदार यांचे निकटवर्तीय मातिवली येथील चंद्रहास घरत यांचा फरार मुलगा जय घरत अजूनही उरण पोलिसांच्या हाती लागलेला नाही। विशेष म्हणजे जय घरत याने अपघातानंतर घटनास्थळी आलेले रेल्वे पोलीस कर्मचारी अतुल चौहान यांच्याशी उन्मत्तपणे हुज्जत घातली। चौहान यांना अश्लील शिवीगाळ करत "ये डेड बॉडी उठाव" असं म्हणत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहांची विटंबना केली। चौहान यांच्या गालावर चापट मारली। त्यानंतर शिवीगाळ करून तो घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांच्या FIR मध्ये नोंदवण्यात आलंय। आरोपीला शोधून काढण्यासाठी उरण पोलिसांनी शोध पथक तयार केल्याची माहिती मिळत आहे। मात्र 3-4 दिवसांच्या शोध कार्यानंतरही आरोपी उरण पोलिसांच्या हाती आलेला नाही। अपघात घडल्यानंतर जय घरत हा नशेत असल्याचं आणि त्याला त्याचा तोल देखील सांभाळता येत नसल्याचं प्रत्यक्षदर्शींमार्फत सांगण्यात आलं। उरण स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच नव्हे तर उरण खारकोपर दरम्यान नव्याने उभारलेल्या कोणत्याही स्थानकावर CCTV कॅमेरे बसवले नसल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे या अपघाताच्या घटनेचं CCTV फुटेज उपलब्ध नाही। मात्र आता याच प्रकरणातील अपघातानंतरचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। अपघातानंतरच्या घटनेचे 1-2 मोबाईल व्हिडिओ व्हायरल झालेत। या व्हिडिओत वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीतच आरोपी जय घरत एका ओळखीच्या दुचाकीवर बसून घटनास्थळावरून पसार झाला असल्याचं दिसून येत आहे। हा अपघात 6 एप्रिलच्या रात्री 10:48 घडला। उरण पोलिसांनी दुसऱ्या दिवशी दुपारी 4:17 गुन्हा नोंदवला। आरोपी जय घरत हा उरणचे स्थानिक भाजप आमदार यांचे निकटवर्तीय चंद्रहास घरत यांचा मुलगा असल्याने पोलिसांवर कारवाई करण्यास राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा होत असल्यानं उरण पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेलाय। या घटनेनंतर राजकीय दबावाखाली असलेल्या उरण पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही अशी चर्चा उरणमध्ये होत आहे। उरण पोलीस नेहमीच प्रचंड राजकीय दहशतीखाली काम करत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था खुंटीवर टांगली गेली आहे। त्यामुळे उरण पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। उरण चिटफंड घोटाळ्यानंतर देखील उरणच्या 3 पोलिसांची बदली करण्यात आली होती, तर इतर एक गोळीबाराचं प्रकरण देखील उरण पोलिसांनी दाबलं होतं असं सांगण्यात येत आहे। आता या प्रकरणातही उरणचे पोलीस गांभीर्याने तपास करताना दिसून येत नसल्याचं नागरिकांमार्फत सांगण्यात येत असून उरण परिसरात पोलीस प्रशासनाविरुद्ध प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। अपघातानंतर पोलिसांच्या उपस्थितीतच आरोपी जय घरत हा पळ काढण्यात यशस्वी कसा झाला? पोलिसांचे हात दगडाखाली असल्यानेच हे झाले का? उरण पोलिसांना गुन्हा नोंद करून घेण्यास इतका विलंब का लागला? आणखी किती प्रकरणात उरण पोलिसांची प्रतिमा पणाला लागेल? मृत पती पत्नीला आणि त्यांच्या 3 चिमुरड्या मुलांना न्याय मिळेल का? असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। या संवेदनशील प्रकरणात आपले सुज्ञ मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।